श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 2 ऑगस्ट, वार आहे रविवार आणि उद्या चातुर्मासामधील पहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे. तर आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आषाढी एकादशीपासून चातुर्मास हा सुरू झालेला आहे आणि या संपूर्ण चातुर्मासाचा काळ जो आहे तर तो 4 महिन्यांचा असतो आणि या एकादशीपासूनच भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये 4 महिने निद्रावस्थेमध्ये असतात आणि पृथ्वीच्या ब्रह्मांडाच्या पालनपोषणाचं जो कार्य आहे किंवा कारभार आहे तर तो भगवान शिवशंकर आणि इतर देवतांकडे असतो. आणि चातुर्मासाची सुरुवात तर झालेली आहे आणि ही पहिली संकष्ट चतुर्थी आहे, त्यामुळे या संकष्ट चतुर्थीला खूप अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. आता भगवान शिवशंकरांकडे कारभार ब्रह्मांडाचा असतो आणि गणपती जे आहेत, गणपती बाप्पा जे आहेत तर ते भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत आणि म्हणूनच या चातुर्मासाला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला खूप विशेष असं महत्त्व असणार आहे. आणि या चातुर्मासातील संकष्ट चतुर्थीची जी सुरुवात आहे तर ती 1 ऑगस्टला म्हणजेच शनिवारी रात्री 11:15 होत आहे आणि या संकष्ट चतुर्थीची समाप्ती ही 2 ऑगस्टला रात्री 11:15 होणार आहे. तर या अशा अतिशय महत्त्वाच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय सेवा करायच्या असतात आणि त्यापैकीच एक अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच याची योग्य ती माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेला असतो आणि त्यामुळं ही जी संकष्ट चतुर्थी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित असते, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकरांचे लाडके पुत्र देखील आहेत. या दिवशी आपल्याला बघा भगवान शिवशंकरांसोबतच गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे, कारण की चातुर्मासामध्ये भगवान शिवशंकरांकडे हा ब्रह्मांडाचा संपूर्ण जो कारभार आहे तर तो असतो आणि त्यांना प्रसन्न करून जर घेतलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होत असतात. आणि आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे असतात आणि आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांची प्रगती व्हावी, त्यांचे सर्व दोष अडचणी विघ्न दूर व्हावीत यासाठीच आपल्याला मुलांवरून अशी एक वस्तू जी आहे तर ती उतरवून टाकायची आहे. तर बघा, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, विघ्न संकट दूर करणारे देवता आहेत, इच्छा पूर्ण करणारे आहेत. या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची आराधना सेवा केली तर ते आपल्या कुटुंबावर, कुटुंबातील व्यक्तींवर येणारी विघ्न संकट हे ते दूर करतात असं म्हटलं जातं, अशी धार्मिक मान्यता आहे. तर हा जो उपाय आहे तर तो अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही करू शकता. अगदी लहान मूल जर आपल्या घरात असतील तर ती सारखी रडतात, किरकिर करतात. मोठी मुलं असतील तर हट्टीपणा करतात, आपलं अजिबात ऐकत नाहीत. मुलांना काही बाहेरच्या बाधा झालेल्या आहेत, दोष लागलेले आहेत आणि मुलं अभ्यासात खूप हुशार आहेत पण परीक्षेच्या वेळी त्यांचं अभ्यासात मन लागत नाही, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही. तर त्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय संध्याकाळी आपल्याला 4 नंतरनं जो आहे तर तो करायचा आहे. हे नेहमी संध्याकाळीच केले जाणारे उपाय असतात, त्यामुळे आपल्याला संध्याकाळी 4 नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला 1 ग्लास भरून स्वच्छ असं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी आणि कोणत्याही लाल रंगाच्या फुलांच्या पाकळ्या ज्या असतात तर त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे.
बसवताना मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि नंतर हा जो ग्लास आहे तर तो मुलांवरून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तर त्या पद्धतीनं 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. आणि नंतर हे जे पाणी आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे किंवा तुमच्या घरातील बेसिनमध्ये ओतू शकता. त्यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता दूर होतील. किंवा मग तुम्ही या दिवशी संध्याकाळी एक दुसरा साधा सोपा उपायसुद्धा करू शकता. एक शेंडी असलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे. त्या नारळात पाणी असायला हवं आणि यापूर्वी हा नारळ कोणत्याही पूजेमध्ये वापरलेला नसावा. असा एक नवीन नारळ घ्यायचा आहे. तो नारळ घेतल्यानंतरनं त्यावरती 2 कापराच्या ज्या वड्या आहेत भीमसेनी तर त्या ठेवायच्या. हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून प्रज्वलित करायचा. मुलांना आपल्यासमोर बसवायचं आणि मुलांवरून 7 वेळा हा उतरवून घ्यायचा. यामुळे सुद्धा आपल्या मुलांचे सर्व दोष, अडचणी दूर होतात. आता बघा, मुलं बाहेरगावी असतील तर मुलांच्या फोटोवरून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि हा नारळ 7 वेळा उतरवून घेतल्यानंतर आपल्याला सुनसान जागेवरती घराबाहेर नेऊन फेकून द्यायचा आहे. याचा वापर आपल्याला परत कोणत्याही पूजेमध्ये किंवा खाण्यासाठी अजिबात करायचा नाही, कारण की यामध्ये सर्व नकारात्मकता जी आहे तर ती शोषली गेलेली असते. म्हणून आपण हा नारळ घराबाहेर नेऊन फेकून द्यायचा आहे. या दोन्ही उपायांपैकी तुम्ही कोणताही उपाय जरी उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी केला तर तुमच्या मुलांना झालेले सर्व दोष, बाधा, मुलांचा चिडचिडेपणा, हट्टीपणा हा सर्व दूर होऊन मुलांच्या अभ्यासात, नोकरीत मुलांना भरपूर यश मिळेल. त्यांची प्रगती होईल. सर्व दोष, अडचणी, संकट संपतील. कष्ट आणि मेहनत हे तर आपल्याला करायचेच असतात, पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची, दैवी शक्तीची साथ मिळावी यासाठी असे छोटे मोठे जे उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे असतात. त्यामुळे आपल्या मुलांना झालेल्या बाधा ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत राहते.